रोहित बडवे वेदवाणी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तं पुनः पुनः। मूर्तिभेद विभागिनी व्योमवत् व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि ब्रह्मस्वरूपां परमां ज्योतिरुपासनामयी सर्वविद्याधिदेवी तस्यै वाण्यै नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। महायोगपीठे तटे भीमरक्षा वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गाकारं प्रथमवामन कथेचा विचार
प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदनीय परम पावनीय शांती ब्रह्म पैठण निवासी संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांचा संत ज्ञानेश्वर महाराजांची महिमा वर्णन करून सांगणारा अत्यंत अद्भुत अद्वितीय असा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल 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 अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आपल्या गावामध्ये भगवान प्रभू श्री रामचंद्राच्या कृपेतून भगवान श्री हनुमंतरायाच्या कृपेतून भगवान हनुमंतरायाच्या अशा दिव्य अशा विशिष्ट प्रांगणामध्ये सालाबाद प्रमाणे चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि आपल्या या सप्ताहाचा आजचा हा कितवा दिवस आहे? 5वा दिवस आहे. आणि आजच्या या 5व्या दिवसाची सेवा संत महापुरुषांच्या चरणी आपण समर्पित करू. संतांचेच गुण गाऊन त्यांच्या चरणावरती या सेवेला या ठिकाणी आपण समर्पित करू. अहो भाग्य आहे की संत कृपा काय आहे हे आपल्या गावाला चांगलं माहीत आहे. कारण की आपल्या गावावरती परम पूज्य परम आदरणीय सर्वांचे गुरुस्थान श्रद्धास्थान असणारे परम आदरणीय ब्रह्मीभूत स्वामी आनंदाश्रम महाराजजी त्यांच्या अपार कृपेमधून आपल्या संपूर्ण गावच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र महाराज स्वामीजींच्या कृपा छत्रछायेखाली आजही त्या परमार्थाच्या भूमिकेमध्ये आनंद मग्न आहेत. आणि आपल्या या गावाचं परम भाग्य म्हणजे आपल्या या सप्ताहाचे आशीर्वाद ज्यांचा आहे ज्यांचं वास्तव्य आपल्या गावामध्ये आहे असे परमपूज्य सद्गुरुदेव स्वामी जिज्ञासानंद सरस्वतीजी महाराज यांचीही या ठिकाणी परम सानिध्य परम पवित्र सानिध्य आपल्या सगळ्या गावाला निरंतर लाभत आहे. ही आपल्या सर्वांची महती आपल्यावर देवाची असलेली कृपा आहे. साक्षात संत महापुरुषांचं सानिध्य मिळणं हे कलियुगामध्ये असलेल्या प्राण्यांकरता अत्यंत दुर्लभ आहे आणि ते मिळते एवढ्या सुलभपणे हे आपलं महत्भाग्य आहे. विठ्ठल कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. संत एकनाथ महाराज सांगतात की माझा ज्ञानेश्वर कसा आहे? कृपाळू आहे, उदार आहे. मग अशा कृपाळू आणि उदार असलेल्या माझ्या ज्ञानेश्वराला वारंवार माझा नमस्कार आहे. या ठिकाणी सांगतायत की भगवान परमात्मा जसा आपल्या सर्व भक्तांवरती समान रूपाने कृपा करतो त्याही पेक्षा अधिक समान भाव संत महापुरुषांच्या अंतःकरणामध्ये असतो. कदाचित परमात्मा कधीतरी पक्षपात करेल परंतु संतांच्या बाबतीत असं कधीही घडत नाही. संत महापुरुष याती कुळाचा कधी विचार करत नाही. अशी अपार अकारण कृपा निरंतर आपल्या भक्तांवरती करत असतात. न पाहे याती कुळाचा विचार फक्त करुणा करत ज्ञानाबाई आपल्या भक्तांवरती अकारण करुणा करते. ही ज्ञानाबाई ही माझी आई आहे. अनन्य भावाने जो कोणी शरण जातो त्याचं कल्याण करून टाकते. अशी माझी ज्ञानाबाई आई हिच्या चरणी माझं वंदन आहे. एका जनार्दनी पाय बंदित असे. अशा प्रकारे संत ज्ञानेश्वर महाराजांची महिमा सांगणारा हा अत्यंत सुंदर असा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये एक एक पद असं दिव्य रचलेलं आहे. अगदी मोत्यासारखे मणी जसे काय म्हणतात ना माळेमध्ये गुंफलेले आहेत त्याच प्रकारे या अभंगामध्ये एकनाथ महाराजांनी अत्यंत सुंदर शब्दांचा प्रयोग करून अत्यंत भावनात्मक पद्धतीने आपल्या आईचं महत्व पटवून सांगितलेलं आहे. विठ्ठल 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 बघा संत ज्ञानेश्वर महाराज कोणाला माहित नाहीयेत. एकतर महाराष्ट्र जन्मभूमी आहे आपली आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र ही तर संतांची भूमी आहे. कुठेही जर बाहेर गेलो ना महाराष्ट्राच्या बाहेर
त्यांनी विचारलं कुठले आहात, आपण म्हटलं महाराष्ट्राचे. तेव्हा ते म्हणतात वाह, तुम्ही तर संतांच्या भूमीचे आहात. म्हणजे संतांची भूमी म्हणून महाराष्ट्र सर्वत्र प्रसिद्ध आहे. आणि त्या संतांच्या भूमीमध्ये सगळ्यात पहिलं नाव कुणाचं असेल तर ते माऊली ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातच नव्हे, सगळ्या जगामध्ये अत्यंत संत महापुरुष म्हणून प्रसिद्ध आहेत. ज्ञानेश्वरी जो ग्रंथ लिहिला त्यांनी, त्याचं भाषांतर अनेक भाषांमध्ये झालेलं आहे. केवळ हिंदी नाही तर राजस्थानी, छत्तीसगढी, उडिया, बेंगाली अशा सगळ्या भाषांमध्ये याचा अनुवाद केला गेला. त्याचं कारण असं आहे की त्यांनाही कळालं की आपल्या भाषेमध्ये असा ग्रंथ नाहीये जो की मूळ ग्रंथ मराठी भाषेमध्ये आहे. अशा प्रकारे असा अद्वितीय लाभ आपल्याला ज्यांच्याकडून मिळाला असे संत ज्ञानेश्वर महाराज, ज्यांची महिमा आज आपण या ठिकाणी गाणार आहोत एकनाथ महाराजांच्या भाषेमध्ये. बघा, प्रसंग असा आहे, संत ज्ञानेश्वर महाराज ज्यांची समाधी झाली, समाधी झाल्यानंतर लगभग 300 वर्षानंतर, 300 ते 400 वर्षानंतर एक दिवस अचानक काय झालं, संत एकनाथ महाराज पैठणमध्ये आपल्या घरी विश्राम करत होते रात्रीच्या वेळी. आणि त्या वेळेला माऊली ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या स्वप्नामध्ये आले. कुणाच्या? एकनाथ महाराजांच्या स्वप्नात आले आणि काय म्हणाले की एकनाथा, माझ्या गळ्याशी त्या पिंपळाचे, अजान वृक्षाचे जे मूळ आहेत ते रुतलेले आहेत. कुठे रुतलेत? गळ्याशी रुतलेत. आणि अशा प्रकारे रुतलेत की ज्याचा मला खूप त्रास होतोय. अशा प्रकारे माऊलींचं म्हणणं त्या ठिकाणी पाहिलं आणि एकनाथ महाराजांना अनेक त्रास झाला की अरे माझ्या माऊलीला एवढा त्रास होतोय. आणि हा त्रास त्यांना स्वप्नात येऊन सांगावा लागला आणि हा त्रास मला सांगितला. याचा अर्थ काहीतरी समस्या नक्कीच आहे. काय कारण असेल बरं? असा विचार करून एकनाथ महाराज जे आहेत त्या ठिकाणी धावत 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 आळंदी क्षेत्रामध्ये आले. आळंदीमध्ये आल्यानंतर माऊलींची ज्या ठिकाणी समाधी आहे त्या समाधी स्थानाचा द्वार उघडून, याच्या आधी उघडलंच नव्हतं कधी, कसं तरी ते द्वार उघडलं आणि माऊलींच्या समाधी पर्यंत पोहोचले. जाऊन पाहतात तर काय, खरंच अजान वृक्षाच्या ज्या मुळ्या आहेत माऊलींच्या संपूर्ण शरीराला पूर्ण बद्ध केलेलं आहे त्यांनी. आणि गळ्याशी तर खूप जास्त वेढे घेतलेत, माऊलींना ते खूप जास्त रुततंय. तेव्हा एकनाथ महाराजांनी सगळ्या अजान वृक्षाच्या मुळ्या बाजूला केल्या आणि माऊली स्वयंप्रकाशी सूर्याहूनही अधिक तेज आहे अशा प्रकारे त्यांना समोर पाहिलं. माऊलींना साष्टांग दंडवत प्रणिपात घातला आणि ह्यानंतर आता विचार करतात की महाराज, मला माहित आहे की एक एवढ्या छोट्याशा कारणाकरता तुम्ही इथे मला बोलवणार नाही, कारण संजीवन समाधी घेणारे महापुरुष, त्यांना मुळ्या रुतल्या म्हणून त्रास होईल असं वाटतंय का? बघा, शरीराचं ज्यांना भानच नाहीये, ते विदेह स्थितीमध्ये आरूढ झालेले महापुरुष आहेत, त्यांच्याकरता मुळ्या रुतणं ही काहीही गोष्ट नाहीये. तथापि कशा करता मला बोलवले याचं काहीतरी वेगळं कारण आहे. काय कारण असावं असा विचार करून त्या ठिकाणी एकनाथ महाराजांनी माऊलींच्या समोर स्वतः समाधीस्थ बसले आणि ध्यानामध्ये विचार करू लागले की माऊली कृपा करा आणि काय कारण आहे ते विशेष रूपाने मला सांगण्याची तुम्ही एक असा अनुग्रह करा. अशा प्रकारे ध्यानस्थ बसल्यानंतर त्यांनी बघितलं की एकनाथा, अरे मी जी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्या ज्ञानेश्वरीचा उपदेश केला, भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये काय सांगत आहेत याचं अत्यंत सविस्तर आणि सुंदर सुगम भाषेमध्ये लोकांना समजावं अशा प्रकारे मी व्यक्त केलं. आणि आता झाले काय, माऊली सांगतात की ज्ञानेश्वरी ग्रंथाला अपभ्रंश करणारे काय म्हणतात, दुष्ट लोक प्रादुर्भाव ज्यांचा झालेला आहे, असे दुष्ट लोक आले जे की ज्ञानेश्वरी मध्ये बाहेरच्या डोक्यातल्या ओव्या घालतात, काही ओव्या ज्ञानेश्वरी मधल्या अदृश्य करतात आणि समाज कल्याणाकरता परिपूर्ण असा जो ग्रंथ मी लिहिलेला आहे, समाज कल्याणाकरताच ज्याची सफलता आहे ती सफलता कुठेतरी राहून जाईल, समाज कल्याणाच्या कामामध्ये थोडीशी तरी बाधा उत्पन्न होईल आणि ही बाधा तुम्ही नष्ट करावी अशी माझी इच्छा आहे. अशा प्रकारे माऊलींनी बघा अधिकारी व्यक्ती ओळखला, त्यांचं जे दुःख आहे की जो उपदेश संत महापुरुषांनी दिलेला आहे, जो उपदेश साधारण जीवाच्या कल्याणाकरता मी दिलेला आहे, या उपदेशाला माझ्यापासून जसा गेला
तसाच त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. मध्ये त्याला त्याच्यासोबत जराही छेडछाड केलेली योग्य नाही. कारण की छेड करणारा व्यक्ती अयोग्य असेल तर अयोग्य गोष्ट लोकांच्या पर्यंत पोहोचेल आणि लोक समजतील की हे गोष्ट माऊलींनी सांगितली, त्याला तसंच विश्वास ठेवून स्वीकार करतील जी योग्य नाही. मग ती अयोग्य गोष्टी दुरुस्त करायची आणि योग्य गोष्टीला त्यामध्ये परिपूर्ण ठेवायचं, हे काम तुमचं आहे. जगामध्ये तुमच्यासारखा अधिकारी महात्मा आता सध्या कोणीही मला सापडत नाही. आणि योग्य असा अधिकारी जाणून एकनाथ महाराजांना माऊलींनी एवढी विशेष कृपा केली आणि ही कृपा एकनाथ महाराजांनी अंतःकरणामध्ये अनुभवली. बघा, माऊली ध्यानातून बाहेर आले आणि मग बोलायला लागले असं झालं नाही. कारण की जसं मंत्रद्रष्टा ऋषयः असं म्हटलेलं आहे. ऋषी मुनींना ऋषी मुनी का म्हणतात त्याचं कारण असं आहे, एवढी मोठी तपस्या ज्यांनी केली, ब्रह्मचर्य ज्यांनी पालन केलं, आस्तेय अपरिग्रह ज्यांनी पालन केलं, अहिंसा व्रताचं ज्यांनी पालन केलं, असे संत महापुरुष ऋषी मुनी जे आहेत ते ध्यानामध्ये बसतात आणि ध्यान करत असताना भगवान वेद पुरुष साक्षात ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्रकट होतात. ज्या वैदिक मंत्राचा आपण उच्चारण करतो हे वैदिक मंत्र अपौरुषीय आहे. अपौरुषीय म्हणजे कोणत्याही पुरुषाद्वारे रचले गेलेले नाहीयेत. कोणी बसला आणि त्याला छंदबद्ध करत बसलेलं नाहीये. हे साक्षात प्रकट झालेले अपौरुषीय वेद आहेत. पण कसे प्रकट झाले तर म्हणतात ऋषी मुनींच्या अंतःकरणामध्ये प्रकट झाले. म्हणून मंत्रद्रष्टा ऋषयः म्हणजे ज्यांनी मंत्राला पाहिलं ते ऋषी मुनी. तर त्याचप्रमाणे संत महापुरुषांची हीच परंपरेमध्ये जसं एकनाथ महाराजांनीही केलं, मंत्रद्रष्टा ऋषी जसेच एकनाथ महाराजही ऋषी आहेत आणि त्यांनी त्यांच्या अंतःकरणामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांची संपूर्ण ज्ञानेश्वरी वास्तविक जशी आहे त्याला पाहून घेतलं, त्याचं दर्शन केलं आणि आता ते अत्यंत भावविभोर झाले, गदगद झाले की अहो काय भाग्य माझं खुलून गेलं आज की भगवान परमात्म्याची साक्षात कृपा झाली. एकतर विचार करत नव्हतो की माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं मला अशा प्रकारे दर्शन होईल. बघा, आज जर आपण आळंदीला गेलो आणि माऊलींच्या समाधीवरती डोकं ठेवून दर्शन करायला मिळालं तर त्या माणसाच्या आनंदाचा पारावारच उडत नाही. बघा काय सामर्थ्य असेल त्या समाधीमध्ये, संजीवन समाधी आहे ना, आनंद आनंद होतो. आणि एकनाथ महाराजांनी तर साक्षात माऊलींना समोरून बघितलं, त्यांचा दृष्टांत त्यांना झाला, साक्षात्कार झाला. असे संत एकनाथ महाराज माऊलींच्या विषयी अपार भाव गदगद पूर्ण झाले की हे भगवन तुम्ही केवढे महान आहात की एकतर जोपर्यंत तुम्ही या पृथ्वीवरती अवतार धारण करून आले होते अत्यंत अल्प जीवन त्या ठिकाणी तुम्ही राहिले, पण अत्यल्प जीवनामध्ये महान उपदेश देऊन गेले. कारण बघा चांगले लोक जे आहेत ना जास्तीत जास्त काळ पृथ्वीवर राहत नाही, फार कमी कमी वेळात ते देवाकडे प्रस्थान करतात. जसं आदि भगवत्पाद शंकराचार्य आहेत, त्यांनी बघा अवघ्या 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये संपूर्ण वेदाचं प्रस्थानत्रयीचं प्रतिपादन केलं. त्या ठिकाणी सगळ्या मताची खंडन करून अद्वैत मताचं मंडन केलं. असे अद्वैत वेदांताचे प्रस्थापक प्रचारक आदि भगवत्पाद शंकराचार्य जे किती फक्त वयाच्या 32व्या वर्षी ज्यांनी समाधी घेतली. अशा प्रकारे अनेक संत महापुरुष आहेत ज्यांची अंतःकरणामध्ये ही कळकळ असते. काय कळकळ? बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. असा कळवळा अंतःकरणामध्ये आला. काय म्हणून आला की अरे हे लोक सगळे बुडतायत, मग या बुडणाऱ्यांना वाचवलं पाहिजे आणि वाचवण्याचा स्वभाव भगवान परमात्म्याचा आहे आणि हाच स्वभाव संतांनी घेतला म्हणजे संत साक्षात परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि महाराज माऊली तुम्ही तर खरंच या दृष्टांताला सिद्ध करून दाखवलं. जोपर्यंत होते तोपर्यंत जगाला उपदेश दिला, सन्मार्गी चालण्याचा आदर्श शिकवला आणि ज्यानंतर तुम्ही समाधीला गेले, गेल्यानंतरही तीच काळजी का तुम्हाला, गेल्यानंतरही समाजाचं कल्याणच व्हावं हीच काळजी करणारे केवळ संत असतात. ज्यांना स्वतःची कधीच काळजी नाही, केवळ दुसऱ्याच्या विषयी चिंता करतात, केवळ दुसऱ्याचीच काळजी करत राहतात, असे हितचिंतक असतात. दुसऱ्याचं हित कसं होईल याच्या चिंतनामध्ये जे रमतात ते हितचिंतक आहेत.
व दुसऱ्याचं हित होत असताना पाहून ज्याला चिंता वाटते तो हितचिंतक नसतो. संत महापुरुष हितचिंतक आणि अशी हितचिंता पाहून माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रती अपार करुणा जागी झाली. अंतःकरणामध्ये अद्भुत दिव्य असा भाव आला आणि त्या भावाला संत एकनाथ महाराज व्यक्त करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रती अव्यक्त बोल व्यक्त झाले बघा. ज्याचं वर्णन करणं कठीण आहे कारण अवर्णनीय आहे, ज्याला व्यक्त करणं ही कठीण आहे कारण तो अव्यक्त आहे, ज्याची आकृती नाही जो निराकार आहे, तरीही कृपा करतो शास्त्र आणि आपल्यावरती या अवर्णनीय परमात्म्याचं ही वर्णन करून एवढी विशाल कृपा केली आहे. या ठिकाणी बघा माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या प्रकारचं कार्य केलं किंवा त्यांचं स्वरूप जे आहे त्याचं वर्णन करणं कोणत्याही शब्दाद्वारे कठीण आहे, तरीही आपल्यावरती आपल्या सर्वांवरती कृपा करण्याकरता एकनाथ महाराज सांगतात की माऊली कसे आहेत, तर त्याचं उत्तर देतात कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. पुढे तया नमस्कार वारंवार. किती सुंदर बोलले, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. सगळ्यात पहिला शब्द कृपाळू आहे, इथूनच आपण सुरुवात करूयात. कृपाळू म्हणजे काय बघा, दोन शब्द आहेत त्याच्यामध्ये, एक कृपा आणि दुसरा आलुच असा प्रत्यय आहे. आलुच प्रत्यय शील अर्थामध्ये लागले म्हणजे स्वभाव. शील म्हणजे आपण म्हणतो ना शीलानी चांगला येतो म्हणजे सुशील आहे, तर शील म्हणजे स्वभाव, सुस्वभावी म्हणजे सुशील. तर कृपा आलुच म्हणजे कृपालू, कृपा ज्यांचा स्वभाव आहे ते कृपाळू, कृपा करण्याचा ज्यांचा स्वभाव आहे त्याला कृपाळू असं म्हणतात. आपण म्हणतो ना स्वभाव, स्वभाव जो आहे ना कोणत्याही परिस्थितीमध्ये जात नाही. तुम्ही कितीही नाटक करा बाहेरच्या गोष्टीचं काहीतरी वेगळं करण्याचं, परंतु तो माणूस नाटक जास्तीत जास्त वेळ करू शकत नाही. त्याचा वास्तविक स्वभाव जो आहे तो कधीतरी उघडा होतो, कधीतरी बाहेर पडतो. जसं गुरुजी सांगत असतात की एक माणूस त्यांना भेटला होता आणि तो म्हटला की सगळ्या प्रकारच्या भाषा बोलायचा. गुरुजींच्या सोबत उडिया बोलला, एक आणखी होता दुसऱ्या सोबत मराठी बोलला, इंग्लिशही बोलला, हिंदी बोलला, बंगाली बोलला, सगळ्या भाषा बोलला आणि एवढ्या सुंदर बोलला, एवढ्या शुद्ध भाषा बोलला की त्या ठिकाणी कुणीच ओळखेना की हा ना माणूस नेमका मराठी आहे, बंगाली आहे,
उडी आहे की नेमका आहे तरी कोणता, कोणी ओळखू शकेना. त्यानं त्या ठिकाणी चॅलेंज दिलं की सांगा बरं मी कोणत्या प्रांताचा असेल. तिथे आणखी एक स्वामीजी म्हटले काही नाही आम्ही सांगू, थोडासा वेळ द्या आम्हाला, तुमच्यासोबत तुमच्या सानिध्यात जरा राहिलो की काय होईल की मग थोड्या वेळाने कळेल. थोडा वेळ झाला, जेवण वगैरे झाली, सगळे लाईन मध्ये झोपले. सगळे झोपल्यानंतर एकदम हाही गाढ झोपला होता. गाढ झोपल्यानंतर तिथल्या स्वामीजींनी काय केलं, एक ग्लासभर पाणी घेतलं आणि त्याच्या तोंडावरती ओतून दिलं. अगदी झोप गाढ होती त्या माणसाची, एकदम गाढ झोपेतून खडबडून जागा झाला आणि अरे कोण रे असं म्हटलं. स्वामीजी म्हटले तू मराठी आहेस का, कारण की झोपेमधून उठल्यानंतर तू सावध नव्हता, तू बंगाली बोलला नाही, तू उडिया बोलला नाही, तू काय बोलला पहिल्यांदा, मराठी बोलला. याचा अर्थ तू मराठी आहे. बेसावध अवस्थेमध्ये तुम्ही जे करता ना वास्तविक तुम्ही तसेच असता. सावधगिरीमध्ये तर तुम्ही अगदी आचरण शुद्ध ठेवणार, छान छान राहणार, ही सावध स्थिती आहे. बेसावध स्थितीमध्ये माणसाला बघायचं तो वास्तविक कसा आहे तेव्हा कळून जातं. बघा मग ही कृपा करण्याचा ज्यांचा स्वभाव आहे हा आपला विषय आहे. म्हणजे विचार करा, सावध असो अथवा बेसावध कोणत्याही स्थितीमध्ये केवळ कृपा करण्याचा ज्यांचा स्वभाव आहे ते आहेत कृपाळू. बघा कृपा सुद्धा दोन प्रकारची असते, एक वास्तविक कृपा आणि एक साधारण कृपा. बघा साधारण कृपा पण असते का जगामध्ये, कारण जगामध्ये अशी एकही वस्तू नाही जिची नकली वस्तू बनत नाही, असते ना. कारण बघा तुम्ही जेव्हा दुकानामधून तूप खरेदी करता त्या तुपाच्या बरणीवरती काय लिहिलेलं असतं, देशी गाय का शुद्ध घी. ते तूप जे आहे ते शुद्ध लिहिलेलं असतं, तुपाच्या पुढे शुद्ध शब्द. याचा अर्थ दुकानामध्ये अशुद्ध तूप सुद्धा मिळतं. शुद्ध लिहायची गरज कशाला पडली, अशुद्ध आहे म्हणून तर ना. मग तसंच आहे की काहीतरी नकली वस्तू सुद्धा मिळते म्हणून असली वस्तूला सांगावं लागतं. पण बघा असली वस्तू ओळखण्याकरता नकली वस्तूचं सुद्धा ज्ञान असलं पाहिजे बरं का, नाहीतर तुम्ही काय म्हणणार, तर ज्याला ज्ञान नाही फसवणूक नक्की होते. की काहीतरी चुकीची वस्तू हातामध्ये द्यायची किंवा डुप्लिकेट द्यायची आपल्याला कळत नाही, तेव्हा दुसऱ्यानं सांगितलं अरे हे तर तुला फसवलं, तेव्हा लक्षात येतं. याचा अर्थ एक वस्तू जी खरोखर असते आणि दुसरी वस्तू जी साधारण आहे, तसाच कृपेच्या बाबतीतही आहे बरं का. एक नकली आहे आणि एक असली आहे, वास्तविक आहे. तर वास्तविक काय आहे थोडं आपण पुढे बघू, परंतु आधी नकलीचा परिचय झाला पाहिजे, मग त्याला बाजूला करता येईल ना. तेव्हा तर सांगतायत की कृपा जी आहे ती अशी सहज कोणावरही होते. कृपा म्हणजे कुणासाठी तरी आपण काहीतरी करणं, एक स्वभाव जरी नसला तरी त्या प्रेमापोटी म्हणा काहीही करणं. शास्त्र सांगते की एखाद्या व्यक्तीवरती किंवा एखाद्या वस्तूवर जर आपलं प्रेम आहे तर त्याच्या करता आपण काहीतरी असं आचरण करतो तर ती सुद्धा एक प्रकारची कृपा आहे. आणि ती कृपा सुद्धा कशी असते म्हणतात, भावनिक आहे. भाव जागा आहे तोपर्यंत ती कृपा असते. ही भावुकता जी आहे ती चिरंतन टिकून राहत नाही, त्याच विपरीत जो भाव आहे तो शाश्वत आहे. बघा भाव आणि भावनिक स्थिती क्षणिक आहे आणि ही क्षणिक भावनिक स्थिती जी आहे ती निमित्ताला घेऊन येते. जसं एखाद्या व्यक्तीचं एखाद्यावर प्रेम आहे, पण ते प्रेम कशामुळे आहे याला पाहिलं पाहिजे. की त्याच्या रूपाला बघितलं म्हणून प्रेम आहे, त्याचे गुण थोडेफार चांगले आहेत म्हणून बघितलं, किंवा त्याच्याकडे फार पैसा आहे म्हणून प्रेम झालं, किंवा त्या व्यक्तीची प्रतिष्ठा जगामध्ये चांगली आहे म्हणून त्याच्यावर प्रेम झालं. असे सगळे निमित्त पाहून त्यावरती प्रेम होतं. हे प्रेम नसून तर ते ममत्व आहे, मोह आहे, ही माया आहे. आणि हा जो मोह आहे कुठपर्यंत आहे, जोपर्यंत त्या प्रेमाचं निमित्त आहे. मग निमित्ता पाये नैमित्तिक अपि अपायः. शास्त्र सांगते की एकदा निमित्त संपलं की त्या निमित्तापासून येणारा संबंध सुद्धा तुटून जातो, संपून जातो. मग अशा प्रकारे निमित्त आहे म्हणून तुमचं एखाद्या विषय वस्तूवर प्रेम असू शकतं, पण ते शाश्वत असू शकत नाही. मग त्या विषयावर, त्या व्यक्तीवर अथवा त्या वस्तूवर तुम्ही जर त्या ठिकाणी वेळ देता, त्याच्यासाठी काही करता, तर ही त्याच्यावर होणारी कृपा आहे, परंतु ही कृपा शाश्वत नाही, काळांतराने ती नष्ट होते. जसं शास्त्र सांगतं की एक नारी जिच्यावरती एखादा पुरुष म्हणतो की तिचा चेहरा नाही पाहिला की चैन पडत नाही, आणि तोच पुरुष काळांतराने म्हणतो हिचं तोंड पाहायची इच्छाच उरली नाही. हे कशामुळे झालं बघा.
ही कृपा जी आहे ती कशामुळे एक निमित्त होतं, निमित्त संपलं कृपाही संपली. आणि जसं उदाहरण घ्यायचं झालं तर बघा एक प्रसंग येतो महाभारतामध्ये. जेव्हा युद्ध संपलं होतं आणि युद्ध संपल्यानंतर द्रौपदीचे 5ही मुलं अश्वत्थाम्याने मारून टाकले आणि ते 5 मुलं मेल्यानंतर अर्जुन त्या ठिकाणी अश्वत्थाम्याला एका जनावराप्रमाणे बांधून द्रौपदी समोर आणून फेकून देतो. द्रौपदी काय म्हणते, मुच्यताम मुच्यताम मुच्यताम, सोड सोड, अरे सोडा त्याला. आणि सोडण्याची कारण दिली, निमित्त दिलं. हे बघा, पहिलं सोडा कारण तो ब्राह्मण आहे, दुसरं सोडा कारण तो गुरुपुत्र आहे, तिसरं सोडा कारण त्याच्या आईला तो एकुलता एकच आहे, आणि चौथा सोडा की माझे मुलं मेले, जर तोही मेला तर काही माझे मुलं परत येणार आहेत का? मग अशा प्रकारे हा ब्राह्मण असला, ब्रह्मबंधू जरी असला तरी हा मरण योग्य नाही, याला मारू नका. सोडून दिलं, माफ केलं, केवळ मुंडन केलं आणि सोडून दिलं. मुंडन म्हणजे शिखाई काढून टाकली. मग अशा प्रकारे ब्राह्मणाला अपमानित करून सोडलं केवळ. पण हा काही सुधारला नाही. त्याने पुढे जाऊन काय केलं, उत्तरेच्या गर्भामध्ये राजा परीक्षित जो वाढत होता त्याला त्या ठिकाणी ब्रह्मास्त्राचा वार केला. बघा, हा स्वभावच त्याचा, खोड गेली नाही. आणि स्वभावापोटी त्याने उत्तरेच्या वंशालाही मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मात्र भगवान परमात्म्याने त्याला दंड दिला. काय दंड दिला? त्याच्या कपाळावरती जो मणी होता तो काढून घेतला आणि हाच त्या ब्राह्मणाकरता मृत्यूदंड आहे. अशा प्रकारे दुसऱ्या वेळेला त्याला क्षमा केली नाही. पहिल्या वेळेला क्षमा केली कारण निमित्त होतं, दुसऱ्या वेळेला निमित्त संपून गेलं. म्हणजे ही जी कृपा आहे ही कृपा निमित्ताला धरून होती. जर निमित्त संपलं कृपा संपली. मग अशा प्रकारे निमित्त ठेवून कृपा केली जाते, ही साधारण कृपा आहे. या साधारण कृपेच्या बाबतीत या ठिकाणी माऊलींच्या करता ही साधारण कृपा या शब्दाला या ठिकाणी प्रयुक्त करता येणार नाही. मग ती असाधारण कृपा आहे जी निर्निमित्त आहे, म्हणजे निमित्त ठेवून कृपा करत नाही. काही कारण लागत नाही मला तुमच्यावर कृपा करायला. अकारण करुणा करण्याचा ज्यांचा स्वभाव आहे ते म्हणजे माऊली ज्ञानेश्वर महाराज. अकारण कृपा करतात, काही कारण नाही ठेवत की अच्छा हा आलेला आहे, माझ्याकडे आलेला आहे आणि अशा प्रकारे यांनी मला काहीतरी दिलेलं आहे, माझी सेवा केलेली आहे म्हणूनच मी याच्यावर कृपा करावी, असं काहीही नाहीये. संत महापुरुष अत्यंत पक्षपात रहित कृपा करतात, म्हणून हे कृपाळू आहे. आणि हा कृपाळू असण्याचा ज्यांचा स्वभावच आहे जो कधीही संपत नाही. जसं बघा, एक महात्मा होते, गंगा मैयाच्या किनाऱ्यावरती साधना करत होते आणि त्यांनी एकदा सूर्यनारायणाला अर्घ्य देण्याकरता हातामध्ये पाणी घेतलं आणि पाणी घेतलं असताच त्यांनी पाहिलं की हातामध्ये एक विंचू आलेला आहे आणि त्या विंचवाने त्यांच्या हातावरती दंश केला. जसा विंचूने चाव घेतला त्याचबरोबर तो खाली पडला, हात झटकला, त्यांनी खाली पडला. महात्म्यांनी बघितलं की हा विंचू आहे. मग त्या विंचवाला पाण्यामधून, त्या वाहणाऱ्या विंचवाला वाचवण्याकरता परत ओंजळीत घेतलं त्यांनी, बरं का. ओंजळीमध्ये भरलं आणि दुसरीकडे आणून ठेवण्याचा प्रयत्न करता हा परत चावला. दुसऱ्या वेळेस तो परत खाली पडला. महात्मा परत उचलतायत, त्याला परत झटकलं गेलं, परत खाली पडला. जेवढ्या वेळेस त्याला उचललं गेलं तेवढ्या वेळेस तो चावला, प्रत्येक वेळेला दंश केला. अशा प्रकारे एक शेजारी उभा असणारा माणूस सतत हे दृश्य पाहत होता की बराच हे चाललंय काय नेमकं. जाऊन शेवटी त्याने विचारलं की महात्मा, तुम्हाला कळत नाही का हा विंचू परत परत तुम्हाला चावतोय, तो त्याचा स्वभाव सोडतच नाही चावण्याचा, कशाला तुम्ही उगाच त्याच्यावर दया करतात? तर महात्मा उत्तर देतात, ऐक बाबा, हे बघ, एवढा छोटासा प्राणी आहे विंचू आणि त्याचा चावण्याचा स्वभाव आहे. मी त्याचा जीव वाचवतोय, त्याचा प्राण वाचवतोय, तरी सुद्धा तो चावण्याचा त्याचा स्वभाव सोडू शकत नाही. मग मी महात्मा असून, मी साधू असून मी माझा कृपा करण्याचा स्वभाव का सोडू? माझा स्वभाव आहे कृपा करण्याचा. जसा तो मला चावेल पण त्याला बुडताना वाचवण्याचा हा माझा स्वभाव आहे. कितीही वेळा त्याने चावलं तरीही चालेल, परंतु त्याच्यावरती कृपा करणं हा स्वभाव मी सोडू शकत नाही. आणि ह्या विंचवाकडूनच मी आता शिकलो की आपला स्वभाव माणसाने कधीही सोडायचा नाही. मग आपला स्वभाव काय आहे? आपला सगळ्यांचा स्वभाव काय आहे? बघा, जसं आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरे, आकाशामधून पडलेला प्रत्येक थेंब कुठल्या ना कुठल्या मार्गाने बरोबर समुद्रात जाऊन मिळतो. जसा
थेंब पाण्याचा धरतीवर पडला की त्याची लगबग सुरू होते. कशा करता? समुद्राला मिळण्याकरता. ही त्याची जी लगबग आहे समुद्राला मिळण्याची, हा त्याचा स्वभाव आहे. कारण की समुद्राच्या बघा ते थेंबाचा उद्भव कुठून झालेला आहे? समुद्राचं बाष्पीभवन झालं आणि त्या पाण्याचाच पाऊस पडलेला आहे आपल्याला. अर्थात त्या थेंबाला याची जाणीव आहे की माझा उद्भव, माझा जन्म समुद्रामधून झालेला आहे, म्हणून मला माझ्या स्वभावामध्येच जाऊन मिळायचं आहे. त्याच्याकरता पडल्याबरोबर त्याची ती लगबग सुरू होते. त्याचप्रमाणे सांगितलंय की मनुष्य प्राणी जेव्हा पृथ्वीवर जन्माला येतो, जन्म झाल्याबरोबर सुखाच्या शोधार्थ लगेच धावत निघतो. सुखच त्याला पाहिजे आहे प्रत्येक ठिकाणी. अगदी मुंगीपासून तर ब्रह्मापर्यंतच्या प्रत्येक जीवाला सुखाची इच्छा आहे. अशी सुखाची तळमळ करणारा प्रत्येक प्राणी जन्माला आल्याबरोबर सुखाच्या दिशेने धावायला सुरुवात करतो. अनायासे धावत राहतो आणि त्यालाही माहित नाही की मी नेमकं धावतोय कुठे, नेमकं मी जातोय कुठे, हे त्यालाही माहित नाही. पण स्वाभाविक त्याची जी धाव आहे ती सुखाकडे आहे. कारण की आपला जो स्वभाव आहे तो सुखाचा आहे. मग विचार करा, आपला स्वभाव आहे आनंदी राहण्याचा, सुखी राहण्याचा. मग आपण राहतो कसे? दुःख आलं की दुःखी होऊन जातो, सुख आलं की सुखी होऊन जातो. आणि स्वभाव ज्याचा सुखी राहण्याचा आहे तो स्वभाव आपण आपला सोडून देतो आणि दुःखी राहतो, दुःखाचं पांघरून घेतो. ही आपली उपाधी आहे. उपाधीला धारण करतो हे आपल्याकरता अत्यंत विचित्र गोष्ट आहे. आणि त्या ठिकाणी कृपाळू या स्वभावामधून एकनाथ महाराज आपल्याला हे सांगतात की अरे बाबा, तुझा स्वभाव सुखी राहण्याचा आहे आणि तू सुख सोडून दुःखी राहण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रयत्नपूर्वक जी गोष्ट केली जाते ती फार जास्त सफल होत नाही. सहज, अत्यंत सहजपणे जर तुम्ही काही करायला गेलात तर ती गोष्ट फार लवकर त्वरितपणे सफल होऊन जाते. त्याचं कारण म्हणजे आपल्या स्वभावामध्ये ती गोष्ट सहज बसलेली असते. त्यामुळे आपला स्वभाव सुखी राहण्याचा आहे. प्रत्येक जीवाला सुख पाहिजे आहे. कारण आपलं मूळ केंद्रबिंदू, आपला जन्मस्थान आणि आपला निवेश स्थान दोन्हीही सुख स्वरूप आहे. मग आपला मधला जो प्रवास आहे तो आपण दुःखामध्ये व्यतीत करत असतो, त्याला कुठेतरी पूर्णविराम लागला पाहिजे. मग कृपाळू या शब्दाद्वारे आपल्याला या ठिकाणी एकनाथ महाराज अत्यंत सुंदर प्रकारे माऊलींच्या स्वभावाचं वर्णन करून सांगतात की संत महापुरुष जे आहेत की ते बाबा अकारण कृपा करतात आणि कृपाच करतात. एवढंच नाही तर या कृपा शब्दाला आणखी विशेष प्रकारे सांगतात की कृपाळू शील ज्यांचं आहे ते कृपा. मग ती कृपा कशी आहे तर म्हणतात स्वार्थ ठेवत नाही कुठला, अकारण आहे. जसं एखादा शिष्य गुरुकडे गेला तर ते काय करतात की त्याच्यावरती अशी कृपा करतात आणि त्या कृपेचा अर्थही त्याला समजावून सांगतात. म्हणजे अनुग्रह इच्छया प्रत्युपकार अनपेक्षया पर कल्याण पर दुःख हरण इच्छा नाम कृपा. बघा काय वाक्य बोललेले आहेत या ठिकाणी. शास्त्र सांगते की कृपा म्हणजे एखादा व्यक्ती, एखादा शिष्य, एखादा भक्त आपल्याकडे आला तर त्याच्यावर अनुग्रह करावा अशी इच्छा मनामध्ये ठेवतात आणि त्या अनुग्रहाच्या बदल्यात त्यांनी माझ्यावर काहीतरी उपकार करावा अशी ज्यांची थोडीही अपेक्षा नाही, उलट याच्या जवळ असलेलं सगळं दुःख मुळासकट नष्ट होऊन जावं अशी ज्यांची निरंतर तळमळ आहे अशा व्यक्तीला कृपाळू असं म्हणतात. कृपा त्यालाच म्हणतात. ही कृपा शब्दाचा वेगळा अर्थ नाहीये. बघा अकारण कृपा करतात की मी त्याच्यावर अनुग्रह करतो, शिवाय मला अपेक्षा कशाचीच नाही. आणि एवढंच नाही तर वरून मी हेही इच्छा करतो की त्याच्या आतमध्ये असलेलं सगळं दुःख नष्ट होऊन जावं, दुःखाचा लवलेशही याच्या जवळ शिल्लक राहू नये. हा संत महापुरुषांचा स्वभाव आहे. जसं एक उदाहरण आहे की महाराज नचिकेता, कठोपनिषदात एक गोष्ट येते. महाराज नचिकेता जी आहेत त्या ठिकाणी त्यांच्या वडिलांनी मोठा यज्ञ केला. एवढा मोठा यज्ञ केला की स्वर्गीच्या देवता लोकांनाही यज्ञामध्ये निमंत्रण दिलं की तुम्ही या. म्हणजे बघा बजेट केवढं मोठं असेल त्यांचं, नाही का? म्हणजे आपण शेजारच्या गावातल्या महाराजाला जरी बोलवायचं म्हटलं तरी विचारतो की किती द्यावं लागेल काय, म्हणजे बजेटमध्ये बसलं तर ठीक, नाही तर मग कसं बोलवायचं. तर त्यांचं फार मोठं बजेट. स्वर्गाच्या देवतांनाही बोलावलं, या तुमचे विमान घेऊन
घेऊन या, त्याचंही भाडं देऊ. अशा प्रकारे बोलावलं, ब्राह्मण देवतांना बोलावलं, सगळ्या लोकांना बोलावलं, मोठा विशाल यज्ञ केला, भरपूर खर्च केला. आणि शेवटी यज्ञाच्या शेवटी एक विधान असतं की गाय दान करायची. आणि गाय कशी, तर शास्त्र सांगते की अशी गाय दान करा जशी कृष्ण जन्मानंतर नंदरायांनी केली. नंदरायांनी अशा गाया दान केल्या जिच्या शिंगामध्ये सोन्याचे मुकुट होते, पायामध्ये सोन्याचे ते ठोकलेलं होतं, काय म्हणतात त्याला, जेही तुम्ही म्हणा. अंगावरती त्या ठिकाणी रेशमाची चादर घातलेली आहे आणि गळ्यामध्ये सुवर्णांची घंटिका बांधलेली आहे. हार पुष्पांचे आहेत, सुंदर सुंदर प्रकारे सजलेली ती गोमाता, शिवाय जी दूध देण्याची योग्य आहे अशी गोमाता दान करायची, जी साक्षात कामधेनू आहे, असं शास्त्राचं विधान आहे. आणि ह्या ऋषींनी काय केलं की विचार केला, चला आपलं गोधन तरी सांभाळून ठेवू. म्हणून चांगल्या चांगल्या जेवढ्या गाया होत्या सगळ्यांना बाजूला केलं आणि अशा गायांना गोळा केलं ज्या कशा आहेत, दुग्ध दोहा निरिंद्रिया, म्हणजे ज्यांचं दूध दोहून झालंय, ज्या निरिंद्रिय झाल्या, ज्यांना आता वासरू येणार नाही, अशा वृद्ध झालेल्या गाया, आता ज्या खाणारही नाही पिणारही नाही, ज्या दूधही देणार नाही, अशा गायांना दान करण्याकरता पुढे आणलं. तेवढ्यात नचिकेता महाराज, म्हणजे त्यांचे पुत्र, छोटं बाळ आहे बरं का, नचिकेता महाराज पुढे आले. म्हणजे महाराज शास्त्र तर सांगते की यज्ञ केलेल्या यजमानाने आपल्या जीवनामध्ये अत्यंत प्रिय अशी वस्तू दान करायची असते. मग ते म्हणतात, हे तर करतोय मी, गोमाता मला प्रिय आहे, मी दान करतो. तेव्हा नचिकेता महाराज म्हणतात की हे बघा पिताश्री, तुम्ही खोटं बोलताय बरं का, तुम्ही खरं सांगा बरं, या जगामध्ये माझ्यापेक्षा जास्त प्रिय कोण आहे तुम्हाला? तर पुत्रापेक्षा जास्त प्रिय कोण आहे आपल्याला? कारण की आपण स्वतः पुत्र रूपामध्ये, बघा शास्त्र सांगते की पुरुषच पत्नीच्या माध्यमातून पुत्र रूपाने जन्म घेत असतो. आणि मग आपल्या जवळ आपल्याशीच व्यक्ती केवढं प्रेम करतो. मग नचिकेता महाराज म्हणतात, पिताश्री तुम्ही माझ्याशिवाय जास्त तुम्हाला कोणीच प्रिय नाहीये, याचा अर्थ तुम्ही मलाच दान केलं पाहिजे. ते म्हणले हे छोटं बाळ आहे, त्याला कळत नाही, जाऊ दे, समजावून सांगितलं तरी कळणार नाही, बरं ठीक आहे तुला दान केलं मी. ते म्हणतात कोणाला दान केलं? म्हणे जा यमदेवालाच दान केलं. आता म्हणे हे काही यमपुरीला जात नसतो, पण हे महाराज फार हुशार होते, साधना केली आणि सदेह यमपुरीला गेले. यमराज यमपुरीमध्ये त्यावेळेला उपस्थित नव्हते, कामाकरता कुठेतरी बाहेर गेले होते. तर यमपुरीच्या द्वाराच्या बाहेर ते उभे राहिले. द्वारपालांना म्हणतात आत जाऊ द्या. ते म्हणते बाबा तुझं भरलं नाही अजून, कशाला इकडे आला, तू अजून जा, पृथ्वीवर जा, भरपूर जग, जेव्हा भरेल तेव्हा आम्ही घ्यायला येऊ. ते म्हणे नाही नाही नाही, मला वडिलांनी दान केले, यमदेवाला भेटल्याशिवाय तर मी कुठे जाणार नाही, मुळात मी कुठे जाण्याकरता आलो नाही, कायमचा इथे राहायचंय. म्हणे बरं इथे द्वारामध्ये बसून राहा. यमदेव तिकडून आले, बघतायत तर कुणीतरी छोटस बाळ हरिनाम घेतय आणि निरंतर आत्मचिंतन करणारं हे दिव्य बाळ या ठिकाणी मला भेटायला आलंय. यमदेव स्वतः त्या नचिकेताला भेटायला आले. नचिकेत महाराज म्हणतात की पिताश्रींनी मला दान केलं, तेव्हा अनेक प्रकारचा लोभ दिला. हे बघ नचिकेता, तू घरी जा, माझं ऐक, मी तुला दान म्हणून स्वीकार केलं, पण आता माझ्या आज्ञेचं पालन कर, तू तुझ्या पित्याच्या घरी जाऊन राहा. अशा प्रकारे जेव्हा विचारलं तेव्हा नचिकेता महाराज जायला तयार नाही. अनेक प्रकारचे लोभ दिले, तुला मी मोत्याची माळ देतो, अशी माळ जी त्रैलोक्यामध्ये कोणाच कडे नाही. मी असा तुला हत्ती देतो जो हत्ती वाऱ्याच्याही पेक्षा अधिक वेगाने पळतो. मी तुला राज्य देतो, मी तुला सुख वैभव संपत्ती सगळं काही देतो. नचिकेता महाराज काय म्हणतात माहितीये? नत्वहं कामये राज्यं न च स्वर्ग सुखानि च कामये दुःख तप्तानां प्राणिनां मर्त्यनाशनम्. महाराज सांगतात की राजा मला काही नको, काय? नत्वहं कामये राज्यं, मी राज्याची कामना करत नाही, मला कोणतं राज्य वैभव नकोय. नच स्वर्ग, अरे मला स्वर्गही नकोय, मी कधी मागितलं मला स्वर्ग पाहिजे. नच स्वर्ग सुखानिच, मग तुम्हाला पाहिजे तरी काय? बघा स्वर्गाच्या सुखालाही लाथ मारली, राज्यही नको, मग नेमकं तुम्हाला पाहिजे तरी काय? त्याचं उत्तर देतात कामये दुःख तप्ताना, जे दुःखी लोक आहेत, जे तप्त आहेत, ज्यांच्या अंतःकरणामध्ये अनेक जन्माचं दुःख भरलेलं आहे,
त्या दुःखाला सगळ्याला गोळा करा, ते मला द्या आणि माझ्याकडे जे सुख आहे ते सगळं त्यांना वाटून द्या. अशा प्रकारे प्रार्थना केली की महाराज मला अशी कृपा करा ज्याद्वारे सगळ्या लोकांना मी सुखी बनवू शकेल. काय मागितलं वरदान बघा. आपण जर वरदान मागितलं म्हणून देवा मला सुखी ठेव, जर थोडा माणूस बरा असेल तर म्हणेल माझ्या परिवाराला सुखी ठेव, थोडा बरा असेल तर म्हणेल माझ्या भाऊ बंधाला सुखी ठेव, याच्या पुढे माणूस अपेक्षा करत पण जगाला सुखी ठेव. एवढा उदार आपल्यापैकी कोण पडलेला आहे. जगाला सुखी ठेव, पहिले तुम्ही तर सुखी व्हा. आपण स्वतः सुखी नाहीये, आपण दुःखामध्ये आकंठ बुडालो आणि दुसऱ्याच्या सुखाची कामना करतो. पहिल्यांदा सुख काय आहे हे तर ओळखा. आपल्याला सुख काय आहे, सुखाचा पत्ता नेमका कुठे आहे हेच माहित नाही, त्याचा काही तपास नाही दूर पर्यंत. आणि आम्ही सुखी आहोत की नाही ह्याचंही आपल्याला काही शहानिशा नाहीये. मग अशा प्रकारे संत महापुरुषांची वाणी, त्यांचं आचरण जेव्हा पाहू तेव्हा लक्षात येतं महाराज काही उदार आहेत हे महाराज, की ते म्हणतात मला काही नको. बघा अशी अकारण कृपा करणारे संत महापुरुष माऊली ज्ञानेश्वर महाराज, ज्यांच्या जीवनामध्ये जर विचार केला असा एकही प्रसंग नाही ज्या प्रसंगामध्ये त्यांनी लोकांच्या हिताची चिंता केली नाही. कारण बघा यांनी काही जन्म घेतलेला नाहीये. मुळात त्यांनी हे ठरवून आलेले होते की मला अवतार घ्यायचा आहे. कारण महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, साक्षात महाविष्णूचा अवतार आहे हा सखा ज्ञानेश्वर. महाविष्णू आहे म्हणजेच भगवंताने ठरवून अवतार घेतलाय की मी ज्ञानेश्वर रूपामध्ये अवतार घेईल आणि काय करेल, जसं भगवान सांगतात ना की संभवामी युगे युगे, अहम युगे युगे संभवामी, युगायुगामध्ये मी येईल. मग प्रत्येक युगामध्ये संत महापुरुष येतात. जसं भगवान परमात्मा सांगतात मी प्रत्येक युगामध्ये येईल, तर प्रत्येक युगामध्ये भगवान त्या ठिकाणी शंख चक्र गदा पद्म धारण करून येणार नाही. प्रत्येक ठिकाणी बासरी अथवा धनुष्य तीर घेऊन येणार नाही. कुठे अंकुश आणि तलवार खड्ग घेऊन येणार नाही. कुठे संत महापुरुष ज्ञानेश्वरी घेऊन येतात. हे आहे महाविष्णूचा अवतार. अशी कृपा करणारा कृपाळू परब्रह्म परमात्मा आपल्या ठिकाणी अवतीर्ण होतात. ही आपली सर्वांवर असलेली विशेष देवाची कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल तेव्हा महाराज सांगतात बरं ठीक आहे, हा अनुग्रह तुम्ही म्हणता अनुग्रह इच्छया, एखाद्यावर अनुग्रह करण्याची इच्छा आहे, अकारण अनुग्रह करायचा आहे आणि शिवाय त्याच्याकडे असलेलं सगळं दुःखही मला काढून घ्यायचंय. मग अनुग्रह म्हणजे नेमकं काय आहे, तर त्याचंही त्या ठिकाणी वर्णन करतात की हे बघा त्याच्या जीवनामध्ये अज्ञान रूपी जे सावट लागलेलं आहे त्याला दूर करून आत्मस्वरूपाचा बोध करून देणं हाच देवाचा विशेष अनुग्रह आहे. आणि बघा देवाचे जेवढेही अवतार झाले ना, या सगळ्या अवताराचं सगळ्यात मुख्य प्रयोजन म्हणजे अनुग्रह आहे. आपल्या भक्तांवरती अनुग्रह करण्याकरताच परमात्मा अवतार धारण करून येत असतात. मोठे मोठे संत ऋषी मुनी तपस्या करतात की देवा तुमचं दर्शन व्हावं, या पृथ्वीवर तुम्ही एका मनुष्याच्या रूपामध्ये सहज चालत चालत यावं आणि आमच्या घरी येऊन तुमचं अत्यंत दिव्य असं स्वागत व्हावं, आमच्या जवळ तुमचं ते दिव्य असं दर्शन लाभ आम्हाला व्हावा, अशी आमची निरंतर अपेक्षा आहे. असं म्हणून मनामध्ये ही भाव जागृत ठेवून त्या ठिकाणी तपस्या करणारे असे संत ऋषी मुनी यांच्यावरती कृपा करण्याकरता अनुग्रह करण्याकरता परमात्मा अवतार धारण करतात. आणि याच अवतारामध्ये एक अवतार हा आहे तो म्हणजे माऊली ज्ञानेश्वर महाराज. माऊली ज्ञानेश्वर महाराज आले आणि कृपा करतात. बरं कोणाकोणावर आणि कशी कशी कृपा केली याचं काही आहे का तुमच्याकडे उदाहरण? कारण बघा काहीतरी अधिकार पाहिला जातो बरं का. कारण कोणतीही गोष्ट करायची असेल तर एक अधिकार पाहिजे असतो, बरोबर आहे. आता तुम्ही इथे बसले पखवाज वाजवताय, का वाजवताय? कारण एक अधिकार आहे. तुम्ही एक 10 वर्ष म्हणा 15 वर्ष एक कुठेतरी गुरुच्या जवळ राहिले, शिकले, अभ्यास केला, प्रॅक्टिस भरपूर केली, अनेक कीर्तनामध्ये या प्रकारची सेवा दिली, तेव्हा कुठेतरी आज या ठिकाणी बसले. हा तुमचा अधिकार आहे. प्रत्येक व्यक्तीचा आपल्यामध्ये एक विशेष असा अधिकार आहे. तर असा अधिकार पाहिला जातो का माऊलीची कृपा होण्याकरता? जशी कीर्तनामध्ये पखवाज वाजवायची तुम्हाला एक कृपा मिळाली, कीर्तनामध्ये गायनाची सेवा करायची तुम्हाला ही कृपा मिळाली देवाची,
कारण बघा, हे गायन करण्याची ही जरी आजकाल आपल्याकडे वाटत असेल की फार विशेष काम मी करतोय, पण जुन्या लोकांना विचारा, त्यांच्या करता अहोभाग्याची गोष्ट असायची की अरे यांनी मला गायना करता बोलवलंय. गायन म्हणण्यापेक्षा ते गायन शब्द वापरत नव्हते, यांनी आम्हाला भजना करता बोलवलंय, तर माझ्यावर केवढी मोठी कृपा केली. एखादा व्यक्ती जर म्हणाला महाराज येतं का आमच्या घरी भजन करायचं, तर असा विचार नाही करायचा की कशा प्रकारे भजन होईल, काय व्यवस्था असेल, काय मिळेल किंवा काय नाही मिळेल. अहो, ते लोक जे जुने आहेत ना, त्यांच्याकडून शिकायचं की हा व्यक्ती आहे, हा म्हणतोय की मला भजन करायचंय माझ्या घरी, आज रात्री 12 वाजता होईना 1 वाजेपर्यंत का होईना याच्या घरी आम्ही भजन करणार आहोत. हे माझं भाग्य आहे की या माणसाने कृपा करून आम्हाला भजना करता बोलवलंय, की त्याच्या माध्यमातून आम्हाला भजन घडेल. नाहीतरी घरी आम्ही बसून भजनच करणार आहेत सगळे. घरी तर अगदी भजन समजा नाही करणार, झोपणारही नाही, काहीतरी वेगळं काम करत राहणार, टीव्ही आहे, मोबाईल आहे, टाइमपास आहे, टाइमपास करत बसणार. त्याऐवजी एखाद्याच्या घरी भजन करायला मिळतंय, तर त्या गोष्टीला आपण भाग्य समजलं पाहिजे. ही आपल्याला मिळालेली अधिकारात्मक कृपा आहे. तथापि बघा, माऊली ज्ञानेश्वर महाराज कृपा करताना अधिकार पाहत नाही, याचं वर्णन करतात अभंगाच्या 2ऱ्या चरणात. न पाहेयात कुणाचा विचार, न पाहेयात कुणाचा विचार, कुणाचा विचार, न पाहेयात कुणाचा महाराज, अहो माऊलींची कृपा व्हायची असेल तर तुम्हाला तुमच्यामध्ये विशेष अधिकार असा काहीच नाही पाहिजे. फक्त एक करावं लागेल, ते पुढे सांगतील. पण इथे सांगितले न पाहे याती कुळाचा विचार. कारण की माऊली कशी आहे, उदार. जसं पहिल्या चरणामध्ये कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तर ती उदार आहेत. उदार शब्दाचा अर्थ होतो हा उपसर्ग ज्यामध्ये लागतो की उत्कृष्ट रूपेण राती आयाती इति उदार, म्हणजे उत्कृष्ट रूपाने जे आपलं रक्षण करतात त्यांना उदार असं म्हणतात. आणि रक्षण असं करतात की ज्यामध्ये ते आपलं सर्वस्व देऊन टाकतात. कारण की माऊली ज्ञानेश्वर महाराजांना आपण माऊली म्हणतो ना, माऊली म्हणजे आई. आणि आई आपण कुणाला म्हणतो, जी आई आपल्या शरीराला त्या ठिकाणी त्रास देऊन स्वतःच्या सर्वस्वाला समर्पण करून एका नव बालकाला जन्माला घालते. जन्म देऊन स्वतःचा सगळाच्या सगळा वेळ त्याच्या रक्षणाकरता घालवते, त्याचं लालन पालन करते. आपल्या रक्ताला आणि आपल्या दुधाला त्या ठिकाणी सिंचन करून एक आई आपल्या बाळाला वाढवत असते, स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाही. त्या बाळाप्रती असं अपार प्रेम आहे, तिचं अपार करुणा आहे, ममता आहे. त्यामुळे ती आई आपल्या बाळाचं असं रक्षण करते. त्याच प्रकारे माऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्या सर्व लेकरांवरती अशी कृपा करतात, म्हणून ते उदार आहेत. पाहतच नाही, स्वतःचं सगळंच्या सगळं देऊन टाकतात. जसं बघा, पारस परस बहुत अंतरो जान, यह सोना लोहा करे
यह करे आप समान. बघा, परीस नावाचा दगड माहितीये तुम्हाला? त्या दगडाला जर एखाद्या लोखंडाला लावलं तर काय तयार होतं? सोनं तयार होतं. माहितीये तुम्हाला? बघितलंय कधी? नाही? मग असं कीर्तनातच ऐकलंय नाही का? बरे, पण माहिती पुरतं माहिती तुम्हाला. मग परीस दगड त्या ठिकाणी लोखंडाला लावला की लोखंडाचं सोनं होतं, पण परीस होत नाही. त्या परीसाने जर लोखंडाचा परीस केला, अजून दुसऱ्या लोखंडाचा परीस केला, तर परीसच परीस होऊन जातील सगळी. मग हा पहिला जो परीस आहे त्याची काय किंमत राहील जगामध्ये? सगळे तो परीसच झाले ना. मग याची मूळ किंमत संपून जाईल. त्यामुळे तो आपली किंमत राखून ठेवतो, दुसऱ्याला सोनं करतो पण परीस करत नाही. ही त्याची स्वतःची योग्यता. पण संतांकडे तुम्ही जा, संत महापुरुष यह करे आप समान. महापुरुष आपल्या सारखं करून टाकतात. जो कुणी समोर येईल त्याला स्वतः प्रमाणे बनवून देतात. चल बाबा, मी संत आहे, तूही संत होऊन जा. मी साधू आहे, तूही साधू बनून जा. कारण त्यांचा स्वभाव आहे तो आलेल्याला आपल्या प्रमाणे बनवून देतात. म्हणजे आपलं सर्वस्व त्याच्यामध्ये देऊन टाकतात, काही शिल्लक ठेवत नाही. असे संत महापुरुष कृपा करत असताना अधिकार पाहत नाही. जसं बाकी शास्त्रानं अधिकार बघितलाय. जसं आपल्याला म्हणलं की तुम्हाला न्यायशास्त्र शिकायचंय, ते म्हणते बाळ व्हा. बाळ म्हणजे बाल शब्दाची व्याख्या करतात की अधीत व्याकरण काव्य कोशः अनधीत न्याय. ज्याने व्याकरण शिकले, ज्याने काव्यशास्त्र शिकले, पण अजून ज्याने न्यायशास्त्र शिकलं नाही त्याला बाल असं म्हणतात. मग अशा बालांना न्याय शिकण्याचा अधिकार आहे. बघा, या बालाची काय व्याख्या केली त्यांनी. तसंच म्हणतात की पूर्व मीमांसावाले यज्ञ याग आदी जे लोक करतात, पूर्व मीमांसा जे शिकतात, त्यांचा पण एक अधिकार आहे. जसं ते म्हणतात जात पुत्र कृष्ण केशी, म्हणजे असा एखादा माणूस ज्याचे केस अजून पांढरे झालेले नाही, एकही, बरं का, सगळे केस काळे आहेत आणि वरून त्याला एक तरी पुत्र आहे, अशा माणसाला यज्ञ करण्याचा अधिकार आहे. बरं, एवढंच नाही, त्याच्यामध्ये अधिकार सांगितला की त्याला शास्त्राचं ज्ञान पाहिजे. कारण यज्ञ करत असताना काका म्हणतील की पुष्पम समर्पयामी, ते मंत्र म्हणतील आणि तुम्हाला काही कळालंच नाही ते काय म्हणाले. पुष्प वहा म्हटल्यानंतर नेमकं कुठे वाहायचं ते कळालं नाही. डोक्यावर वहा म्हटल्या, तो माणूस स्वतःच्या डोक्यावर ठेवतो. असं काहीच माहित नाही, देवाच्या डोक्यावर ठेवायचं होतं. जराही शास्त्र माहित नाही तर तो माणूसही पूजापाठ अथवा यज्ञ करण्याचा अधिकार ठेवत नाही. किंवा त्रैवर्णिक पाहिजे. त्रैवर्णिक म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य असे 3 वर्ण, त्याच्यामध्ये तो असला पाहिजे. किंवा म्हणतात एनांग, कुठलाही विकार अपरियुदस्त ज्याला म्हणतात की शरीर प्रकृती ज्याची एकदम स्वस्थ आहे, ज्याला ऐकायला नीट येतं, डोळ्यानं दिसतं नीट, ज्याचे हात पाय सगळं अगदी व्यवस्थित आहे, असा व्यक्ती पूर्व मीमांसाचे कर्म करू शकतो. म्हणजे बघा, अधिकार सांगून दिला. वेदांत शिकण्याचाही एक अधिकार आहे. मग सगळ्या गोष्टीचा एक विशिष्ट असा अधिकार आहे. मग माऊलींची कृपा होण्याकरता काही अधिकार लागतो का? तसं काही नाही म्हणले. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी अशी कृपा केली, अशा प्रकारे सगळ्या लोकांना ध्यानात ठेवलं. उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ अशा 3ही अधिकार असणाऱ्या लोकांवरती कृपा केली. बघा काय कृपा केली. उत्तम अधिकाऱ्याकरता त्यांनी चांगदेव 65 हा ग्रंथ, जो की अद्वैत वेदांताचा अति उत्कृष्ट ग्रंथ आहे, अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन केलं. मध्यम अधिकाऱ्याचा आता विचार करतात, त्यांनी त्या ठिकाणी अभंगाची गाथा रचली आणि त्या ठिकाणी हरिपाठाची रचना केली. कशा करता की मध्यम अधिकारी जो व्यक्ती आहे त्याला त्या ठिकाणी शिक्षण मिळेल. आणि आता कनिष्ठ अधिकाऱ्याकडे वळाले. ते म्हणतात कनिष्ठ अधिकारी असं काहीतरी रहस्य समजणार नाही. त्याकरता मग त्यांनी काय केलं म्हणतात, श्रीमद भगवद्गीता कशी आहे, सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपाल नंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धं गीतामृतं महत. जशी की भगवद्गीता उपनिषदाचं सार आहे आणि त्या सार रूपी उपनिषदाला सगळ्यांच्या मुखामध्ये पोहोचवणं असं सहज शक्य करावं याच्या इच्छेनं त्यांनी त्या ठिकाणी गूढार्थ दीपिका ग्रंथ लिहिला, ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. तर ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या माध्यमातून कनिष्ठ लोकांचंही कल्याण केलं. म्हणजे बघा, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ 3ही अधिकाऱ्यानं माऊली ज्ञानेश्वर महाराजांची कृपा मिळवावी अशी योग्यता काही लागत नाही. काही असू द्या तुम्ही. मग कृपाळू उदार असे महाराज ज्ञानेश्वर आहेत, कारण त्यांनी कधी याती कुळाचा विचार केला
ठेवला नाही. कोणतीही याती असो, एक वाक्य त्यांनी लक्षात ठेवलं. भगवान सांगतात स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रो ते पियांती पराम गतिम्. बघा, देवाचं वाक्य असं लक्षात ठेवलं आणि पुढच्या कृपेमध्ये ते अगदी सादर झाले. काय केलं? स्त्रीण असू द्या, स्त्रियो वैश्यास तथा शूद्र, म्हणजे स्त्रिया असू द्या, पुरुष असू द्या, एखादा शूद्र व्यक्ती असू द्या किंवा अत्यंत नीच पतित पामर व्यक्ती असू द्या, अत्यंत मूढही का असेना, त्याला सुद्धा परमगती प्राप्त करण्याचा अधिकार आहे. त्यालाही मोक्ष मिळवण्याचा अधिकार आहे. तोही परमार्थ करू शकतो, त्यालाही बोध होऊ शकतो. म्हणजे बघा, अधिकार प्रत्येक व्यक्तीला शास्त्राने दिलेला आहे. म्हणून त्या वाक्याला ध्यानामध्ये ठेवून माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेला वर्णन करतात आणि सांगतात याती पुढं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा त्यांनी विचार केला नाही, कधीही विचार केला नाही. कारण भक्त करुणाकर ज्ञानाबाई, ती करुणा करणारी माझी आई आहे, म्हणून तया नमस्कार वारंवार, म्हणून त्यांना माझा नमस्कार आहे. वारंवार म्हणजे काय हो? गेला आणि पाया पडतच राहायचं, नुसतं पडत राहायचं, एका मिनिटाला, कधी साष्टांग, कधी पंचांग, कधी कसं आहे ना. याला पाया पडणं म्हणजे वारंवार नमस्कार असं म्हणत नाही. वारंवार नमस्कार याचा अर्थ असा होतो न मम इति नमः. नमस्कार म्हणजे काय? नमस्करोमि इति नमस्कारः. न मम, न म्हणजे नाही, मम म्हणजे माझं काहीच नाही, सगळं काही तुमचं आहे. मग सगळं काही म्हणजे काय? तर सांगतायत की माझ्याकडे जे अहंकार रूपी एक असा तुच्छ प्राणी माझ्याकडे पळलेला आहे, यालाही मी तुमच्या चरणावरती समर्पित करतो. अहंकार कुठे असतो? शरीराच्या कोणत्या अंगामध्ये बसतो अहंकार? विचार करून सांगा. विठ्ठल विठ्ठल. बघा, अहंकार कुठे राहतो? पायामध्ये राहत? कुठे राहतो? गुडघ्यामध्ये? मग मांडीमध्ये? पोटामध्ये? छाती बरगड्या? हातात? नाही. मग कुठे? डोक्यामध्ये राहतो. अहंकार हा शिरोभागी राहतो, मुकुटामध्ये राहतो. हा मुकुटामध्ये राहण्याचं कारण आहे कारण की तो सर्वश्रेष्ठ स्वतःला समजतो. अहम करोमि इति अहंकारः हा मुकुटामध्ये राहतो, डोक्यामध्ये राहतो. म्हणून डोकं जे आहे ना, आपल्या शरीरावर मध्ये असलेलं सगळ्यात सर्वश्रेष्ठ अवयव आहे. आपल्या शरीरामध्ये असलेला सर्वश्रेष्ठ अवयव संतांच्या पायावरती वाकवायचा, याला नमस्कार असं म्हणतात. अहंकाराचं बलिदान करायचं. आणि पाय हे शरीराचा अत्यंत निकृष्ट अवयव आहे. आपला उत्कृष्ट अवयव त्यांच्या पायावरती नमवायचा, हा अहंकाराचा परित्याग आहे. अहो महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रती तर तुमचं एवढं प्रेम आहे, आणि एकनाथ महाराजांविषयी काय सांगायचं बरं. ज्यांच्या अंगावरती 108 वेळा एखादा माणूस पान खाऊन थुकलेला आहे, त्यांच्या अंगावरती तरी त्यांना काहीही क्रोध आला नाही, तेवढ्या वेळेस स्नान केलं. वरून काय म्हणतात, तुझ्यामुळे स्नान घडलं. अशा व्यक्तीकडे अहंकार असेल का हो कधीतरी? मग निरहंकार व्यक्तीने मी अहंकार सोडतो असं म्हणण्याचं कारणच काय आहे? मग विचार करा, ते स्वतः करता म्हणतच नाहीये. त्यांना माहित आहे की साधारण लोक सगळे अहंकारीच आहेत. त्यांच्या करता हे बोललेले उपलक्षण आहे की महाराज, जगामध्ये सगळे अहंकारी आहेत आणि तुम्ही एक काम करा, अहंकाराचं बलिदान करा, अहंकाराला त्याग करा. कुठे? माझ्या माऊलीच्या चरणावरती येऊन सगळं काही समर्पित करा, सोडून द्या, असा हा भाग आहे. म्हणून तया नमस्कार वारंवार, एकदा नाही वारंवार. कारण हा अहंकार असा आहे की एकदाने जात नाही, एकदा मरतच नाही. त्याला मारण्याकरता निरंतर अभ्यास करावा लागतो. आणि हा अभ्यास म्हणजेच वारंवार परत परत करायचा, निरंतर त्याची प्रॅक्टिस करायची. अरे वाक, जसा जसा वाकशील, जसं आहे ना की एखादे झाड जे आहे आणि त्या झाडाला फार फळं लागलीत, जर जास्तीत जास्त फळं लागली तर ते झाड कसं होतं? ओझ्यानं वाकून जातं, बरोबर आहे? ते ओझं होतं त्याला फळाचं. आणि ज्या झाडाला फळं नसतात ते एकदम ताठ असतं. समजायचं की जो माणूस एकदम ताठ आहे, मीच मोठा, असा ताठ असणारा माणूस, त्याच्याजवळ ज्ञानाचं फळ अजून पिकलेलं म्हणण्यापेक्षा ते फळ अजून आलेलंच नाही. म्हणून असा
ताठ असलेल्या माणसाला वाकवण्याकरता तया नमस्कार वारंवार वारंवार मी नमस्कार करतो. आणि असे महाराज ज्यांनी कधीही कोणत्याही जातीचा पातीचा विचार केला नाही, कोणत्याही गोष्टीचा मान अपमान केला नाही की हा कुणी आला आणि त्याच्यावरती मी कृपा करणार नाही, उलट जो आला ज्याने त्रास दिला त्याला तर लवकर कृपा केली बरं का. बाकीच्यांना थोडी कृपा उशिराने झाली पण त्रास देणाऱ्यांवर पहिली कृपा झाली. जसं सांगतात की विसोबा खेचर आले, सुरुवातीला त्रास दिला पण अशा त्रास देणाऱ्या व्यक्तीवरही अशी कृपा केली की ते नामदेवरायांचे गुरु बनून गेले. बघा, एक अद्वितीय असा अधिकारी व्यक्ती ज्यांच्या जीवनामध्ये सर्वांनी त्रास दिला त्यांच्या करता ते बोलतात. जसं पसायदानामध्ये ना काय आहे, दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. काय म्हणाले महाराज की दुरितांचे तिमिर जावो, दुरित म्हणजे पाप करणारे लोक, पतित असणारे लोक, त्यांच्याजवळ असलेलं तिमिर, ते तिमिर म्हणजे अज्ञान रूपी सावट, ते निघून जावो. अज्ञान निघून गेल्यानंतर काय होईल, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. स्वधर्म म्हणजे काय, आपला धर्म, स्व म्हणजे स्वतः, स्वतःचा धर्म, आणि स्वे स्वे धर्मण्य भिरतो संसिद्धिम लभते नरः. असा प्राणी, असा मनुष्य जो स्वधर्मावर आरूढ आहे तो लवकरात लवकर सिद्धीला प्राप्त करतो. म्हणून स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहः. शास्त्र सांगते की स्वधर्म श्रेयस्कर आहे आणि परधर्म भयानक आहे. त्यामुळे परधर्म म्हणजे दुसऱ्याचा धर्म, दुसऱ्याचा म्हणजे विकारी धर्म, जो शरीराचा असेल, विषयांचा, वस्तूचा असेल, त्या विषय वस्तूचा जो विकारी धर्म आहे, दुःखी राहण्याचा जो धर्म आहे, जो की माझा नाही, मग त्या दुसऱ्याच्या धर्माला मी का स्वीकार करू. म्हणून मी माझ्याच धर्मामध्ये राहील. स्वधर्मे निधनम श्रेयः. आणि मग स्वधर्मामध्ये राहणारा प्राणी सहजासहजी श्रेय गतीला प्राप्त होतो. म्हणून अशा व्यक्ती करता एकमात्र उपाय आहे की तू ये बाबा आणि शरण जा. कुठे, अभंगाच्या 3ऱ्या चरणात. महाराज सांगतात की अरे तुम्ही शरण जा. आणि कसं, भलतिया भावे, शरण जाण्याचं सुद्धा विधान नाहीये की तुम्ही असंच शरण जा, अजिबात नाही. भलतिया भावे, कोणत्याही भावाला अंतःकरणामध्ये ठेवा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की अनन्य असला पाहिजे. हा भावही अनन्य असावा. कारण की बघा, भगवान परमात्म्याचे भजन करणारे लोकही आहेत आणि देवावरती क्रोध ठेवणारेही लोक आहेत, पण अनन्य आहे बरं का. अनन्य म्हणजे त्याला सोडून दुसऱ्यावरती नाही.
प्रेम सुद्धा त्याच्यावरच करायचं आणि प्रचंड क्रोधही त्याच्यावरच ठेवायचा. जसं रावणाने क्रोध ठेवला देवावरती, देवाच्या हाताने मारला गेला. बरं झालं ना, देवाच्या हाताने मरायला मिळालं, आणखी काय पाहिजे. जसं एखाद्या राक्षसाला देवाच्या हाताने मरण मिळतंय, जसं कंसाला भगवान कृष्णाच्या हातून मरायला मिळतंय. त्याने शत्रू बनवलं आणि अनन्य शत्रू बनवलं. कृष्णा व्यतिरिक्त दुसरा शत्रूच नाही कोणी माझा. बघा, हा भाव सुद्धा अनन्य आहे. हा भाव जरी देवाप्रती असेल तर उद्धार होतो. आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे सुद्धा असे लोक आले, प्रेमाने आले आणि रागानेही आले. रागाने आलेल्यालाही मोक्ष दिला, प्रेमाने आलेल्यालाही जवळ घेतलं. मग विचार करा, सगळ्यांना सारखं फळ देणारे, पक्षपात विरहित सगळ्यांचं कल्याण करणारे हे संत महापुरुष आहेत. म्हणून भलतिया भावे शरण जाता भेटी. मग काय करतील, जन्म मरणाची जी गाठ आहे त्याला तोडून टाकतात पूर्णपणे. तुम्ही येताय आणि जाताय, हे जे चक्र आहे, हे घटिका यंत्र, याला पूर्णपणे बंद करतात. मग अशा प्रकारे संत अशी विशेष कृपा आपल्यावर ही निरंतर करत असतात. म्हणून त्यांचं आपण निरंतर ऐकलं सुद्धा पाहिजे बरं का. जे अकारण कृपा करतात, मग आपल्याकडे तर त्यांचं ऐकण्याची पुरेशी कारण सुद्धा आहेत, बरोबर ना. ते काही कारण नसताना आपल्यावर कृपा करतात आणि आपण कारण असून त्यांचं ऐकत नाही. अगदी गाढवाप्रमाणे आपलं आचरण नेहमीच आहे, ऐकायचंच नाही. संत महापुरुष जर सांगतायत की बाबा भजन कर, गांभीर्याने सांगतायत तर भजन कर, आणि एकदा करून तर बघा. केल्यानंतर जर परिणाम तुम्हाला चांगला भेटला चालू ठेवा, नाही परिणाम भेटला तर बंद करा. पण एकदा करून बघितल्यानंतर त्या माणसाचं मन त्याच्यामध्ये आपोआप रमत जाणार, याच्यामध्ये संशय नाहीये. म्हणून देवाचं नाव घेणं हे संत महापुरुषांनी दिलेली ही जी शिकवण आहे आपल्याला, आपण अंगीकारलीच पाहिजे. एकदा देवाचं नाव, विठोबा रुक्माई. तर अशा प्रकारे भगवंताचं निरंतर भजन करायचं. आणि भजन करता करता एखाद्या वेळी जर भजन सुटून गेलं तर जशा गोपिका व्याकुळ होतात, अशा त्यांच्या भावाचं वर्णन करताना नाथ महाराजांच्याच वाणीमध्ये एके ठिकाणी ते म्हटलेच, जर भगवान परमात्मा गेला तर जीव व्याकुळ व्हायला पाहिजे की तो गेला आहे आणि तो गेला म्हणून माझं अत्यंत दुःख झालं. असं दुःख जे की मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. म्हणजे भजन नाही घडलं तर साधू लोकांना दुःख होतं. तर एकनाथ महाराजही त्याचं वर्णन करतात. एके ठिकाणी एवढं सुंदर वर्णन करताय आणि भावाला अद्वितीय भाषेमध्ये सांगतायत. टाकून गेला कसा मला, टाकून गेला सांगतात की बघा, राम गेला तर काय होते मला,
झाल्यानंतर व्याकुळ झाला पाहिजे जीव. रामाविण मज चैन पडेला. सुचतच नाही का मत गेला. जसं भगवान परमात्म्याचं एका क्षणापुरतंही विस्मरण झालं तरीही चैन पडली नाही पाहिजे जीवाला. देवाचं नाव घेतल्याशिवाय आता काही दुसरं कामच सुचत नाही असा भाव अंतःकरणामध्ये असला पाहिजे. आणि हा भाव फुकट मिळत नाही बरं का. माऊलींची कृपा झाली तरच मिळतो. आणि असं जर झालं तर समजायचं माऊलींची खरी कृपा आज आपल्यावरती झालेली आहे. म्हणून ती ज्ञानाबाई माझी आई परम कृपाळू आहे म्हणून तिचे चरण मी निरंतर वंदन करते. चाल घेताय ज्ञानाबाई माझी
परमेश्वराच्या कृपेनं भगवान मारुतीरायाच्या प्रांगणामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजची झालेली कीर्तन रूपी सेवा परमपूज्य सद्गुरुदेव स्वामीजी महाराजांच्या श्री चरणावरती समर्पित करते आणि आजच्या या सेवेला विश्राम देते. विठ्ठल